गुड मॉर्निंग. आज अभिजितला चहासोबत खारी खाण्याची खूप इच्छा झाली, पण इथे तर खारी भेटत नाही. मग आता ती घरीच बनवायची. घरी शीट बनवण्या इतका पण वेळ नव्हता. मग मी एक आयडिया केली. सगळ्यात आधी मी चहा उकळायला ठेवला बारीक गॅसवर. आणि इथल्या ना कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही जा, इथं ना आपल्याला पेस्ट्री डो असं मिळून जातो. त्याच्यानं अशी छान शीट असते. याच्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्याला बनवता येतात. जसं आपल्या बेकरीमध्ये पफ वगैरे बनतो की नाही, तसं याचं आपल्याला सगळं बनवता येते. मग आता ह्या शीटमध्ये मी खारीसारखं त्याच्या पट्ट्या कट करून घेतल्या आणि त्याला फ्लेवर देण्यासाठी त्याच्यामध्ये जिरे घालून घेतले. म्हणजे जिरा खारी तयार होती. आणि ह्याला असं खारीसारखं छोट्या छोट्या पीसमध्ये मी कट करून घेतलं आणि याला बेक होण्यासाठी ठेवून दिलं. ते फक्त त्याला 5 मिनिट लागतात बेक होण्यासाठी. जोपर्यंत चहा आपला तयार होतो तोपर्यंत तिकडे खारी पण तयार होऊन जाते. तर आता आपण चेक करूयात खारी झाली आहे का. आता ही खारी तुम्ही बघा किती छान त्याला लेअर पडल्यात. सेम जसं आपण आपल्या तिथल्या बेकरीमधनं घेऊन येतो तसंच इथं सुद्धा आपण हे घरी बनवू शकतो अगदी 5 मिनिटामध्ये. स्वीडनमध्ये राहणाऱ्यांना जर माहीत नसेल तर सांगते, इका, कूप, लिडल अशा सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा पेस्ट्री डो इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि अगदी 5 मिनिटामध्ये आपल्याला अशी खारी घरच्या घरी बनवता येते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडती का ते सांगा. आमच्या घरच्यांना तर खूप आवडली. अशाच छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका.